नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्यातीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत एक अशी साय-फाय सिरीज जिथे माणूस, म्युटेशन, लालच आणि रहस्य यांचा धमाकेदार संगम झालाय. जिथे एक प्रयोग फसल्यानंतर सुरू होतो एक जीवघेणा प्रवास. चला तर मग जास्त वेळ न दवडता सुरू करूया या थरारक आणि मन हेलावून टाकणाऱ्या स्टोरीला. मागच्या एपिसोडमध्ये दाखवले होते की ते लोक कुत्र्यांपासून म्हणजे त्या म्युटेड आणि विचित्र कुत्र्यांपासून घाबरून गड्ड्यात उडी मारतात. ते चौघंही बेशुद्ध होतात आणि आता हळूहळू शुद्धीत येतात. पांड्यांच्या पायाला थोडीशी दुखापत झाली असते, जी गौतम थोड्याफार प्रमाणात बरी करतो, कारण तो डॉक्टर असतो. पण त्याच्याकडे त्याची मेडिकल किट नव्हती. दुखणं कमी करण्यासाठी पांड्यन थोडी विस्की घेतो आणि गौतम सगळ्यांची माफी मागतो की त्याच्या कारणामुळं सगळे इथे अडकले आहेत. पण बाकीचे सगळे त्याला समजवतात की त्याने माफी मागू नये. गड्ड्यात झाडाची वेल होती, ज्यामुळे ते जोरात पडले नाहीत आणि त्यांचा जीव वाचला. त्यानंतर ते पुढे जातात आणि त्यांना एक जुनी खाण म्हणजे माईन सापडते, जी करोनागमच्या काळात चालू होती. पण 2004मधील सुनामीनंतर सर्व काही उद्ध्वस्त झालं. जमीन बंजर झाली आणि संपूर्ण गाव नष्ट झालं. आणि शक्तीचं कुटुंब, त्याचे वडील साईराज, काका पोनराज आणि त्याची आई सुभद्रा हे सगळे मरण पावले. ते पुढे जातात आणि तिथं गौतमला मायाच्या केसात घातलेलं हेअर क्लिप सापडतं. त्यामुळे त्याला खात्री पटते की माया जवळपासच कुठेतरी असावी. तिथं त्यांना बरंचसं सामान सापडतं, जुन्या कारसह, ज्याच्यावरून कळतं की इथे आधीही लोक आले होते. इतक्या दुसऱ्या बाजूला आपण नेहा आणि मायाकडे बघतो. नेहाला बांधून ठेवलेलं असतं आणि माया एका पिंजऱ्यात कैद असते. माया रडत असते. तेव्हाच तिथे एक डॉर्फ क्रिएचर येतो, ज्याला एक शेपूटसुद्धा असते, जी आपण अजूनपर्यंत कोणत्याच क्रिएचरला बघितलेली नव्हती. आणि तो मायाला म्हणतो की तू रडू नको, नाहीतर तो येईल. तो कोण हे अजून कळलेलं नसतं. तो मायाकडे एक बाहुली देतो, म्हणजे या लोकांना माणसासारखी भाषा बोलता येते. गौतम आणि बाकी तिघे दुसरीकडे असतात. गौतम खूपच चिंतेत असतो. त्यांना एक चांटिंगसारखा आवाज येतो आणि शक्ती म्हणतो ही तर आपल्या देवीची प्रार्थना आहे. ते त्या आवाजाच्या दिशेनं जातात आणि तिथे त्यांना एक प्राणी म्हणजे क्रिएचर देवीची पूजा करताना दिसतो आणि त्याने एका मुलीला बांधून ठेवलेलं असतं. तिचं तो बलिदान देणार असतो. गौतम वेळीच हस्तक्षेप करतो आणि तिला वाचवतो. तो क्रिएचर, ज्याच्या शरीरावर मोठे मोठे फोडं असतात आणि सडलेली त्वचा, शक्तीकडे पाहून म्हणतो तू गद्दार आहेस. आणि तेव्हा शक्ती त्याला ओळखतो. तो म्हणजे त्याचा वडील साईराजच असतो, जो 2004च्या सुनामीमध्ये मेला असं समजलं गेलं होतं. त्याला असं जिवंत पाहून सगळे हादरून जातात. त्यातून हे समजतं की हे सगळे क्रिएचर्स खरंच प्राणी नसून माणसंच आहेत. जसं सुरुवातीला सेतूला भेटलेला गावकरी होता, त्याच्या अंगावर विचित्र पुरळ होती. त्याच्यावरही कदाचित हेच झालं असावं जे साईराजवर झालं. ते साईराजला विचारतात, तुम्ही वाचलात तरी कसे? तेव्हा तो सांगतो, देवीने आम्हाला वाचवलं. आणि तो करुणागमला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न करतो. सगळे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात, पण साईराज आता इतका शक्तिशाली झाला असतो की त्याला थांबवणं सोपं नव्हतं. तेवढ्यात गौतमच्या हातात एक मोठं वजनदार शस्त्र लागतं आणि तो साईराजच्या डोक्यावर घाव करतो. त्यानंतर ते घाबरत विचारतात, नेहा आणि माया कुठं आहेत? पण साईराज त्यांना सांगतो की नेहा आणि माया आता माझं कुटुंब आहेत, तुम्हाला ते पुन्हा मिळणार नाहीत. आणि तेवढ्यात तो शक्तीकडे पाहून म्हणतो, तू माझा मुलगा असूच शकत नाही. माझा खरा मुलगा माझ्या रक्तातून जन्मलेला देवीच्या वरदानाने लवकरच इथे येणार आहे. यानंतर आपण पुन्हा साईराजला पाहतो. त्याला पकडून चौकशी केली जाते, त्रास दिला जातो. पण तेवढ्यात त्याला देवीचे आवाज ऐकू येते. त्याच्या मनात एकच संदेश येतो की तू या लोकांपासून घाबरू नकोस, कारण तुझी सेना, तुझे लोक येत आहेत. आणि मग तो आपल्या लोकांना त्यांना पकडण्याचा आदेश देतो. ते क्रिएचर्स म्हणजे माणसंच, पण म्युटेशनमुळे वेगळ्या अवस्थेत त्या चौघांना पकडतात. आता तिथं तो डॉर्फ क्रिएचर येतो आणि बोलतो की त्या मुलीला पाणी हवंय आणि त्याकडे एक मेडिकल किटही ठेवलेली असते, जी गौतमचीच असते. गौतम साईराजला विचारतो, माझी बायको आणि मुलगी कुठे आहे? त्यावर साईराज म्हणतो, मी तुला सांगतो, पण आधी मला औषध दे. गौतम त्याला पेन किलर देतो, पण त्याचवेळी एक ब्लेड चोरून लपवून ठेवतो. साईराज त्या मुलीला बांधून ठेवतो. तिला आपल्या लोकांना खाण्यासाठी देण्याचं सांगतो आणि ते लोक तिला तिकडून घेऊन जातात. पुढे साईराज सगळ्यांना सत्य सांगतो आणि दुसऱ्या बाजूला प्रकाशचे वडील त्याला कटियाल गावची खरी गोष्ट सांगतात. ते सांगतात की 1991मध्ये त्यांनी ती जमीन विकत घेतली
जिथे पूर्वी करुणागम आणि त्याचे लोक राहत होते. पुढे 1996 मध्ये प्रकाशचे वडील JSR तिथे एक सायंटिस्ट म्हणून एक्सपेरिमेंट करायला सुरुवात करतात. ते एक डेंजरस केमिकलवर प्रयोग करत होते, पण प्रयोग वारंवार फसतात. वर्षानुवर्ष त्यांनी अनेक उंदीर आणि जनावरांवर प्रयोग केले. त्यांनी फार्मा फॅक्टरीच्या आडून जमिनीखाली एक गुप्त लॅब तयार केली होती, जिथे प्रयोग चालत होते. पण त्या लॅबमधील आणि फॅक्टरीतील वेस्टमुळं जमीन, पाणी आणि हवा सगळं प्रदूषित झालं. कटियाल गावात जनावरं मरू लागली, जमीन नापीक झाली, स्त्रिया मृत बालकांना जन्म देऊ लागल्या, गाईचं दूध सुकलं, पक्षी मरू लागले. रेडिएशन इतकं पसरलं की सगळा परिसर विषारी झाला होता. या सगळ्यामुळे गावकऱ्यांच्या अंगावर फोडं यायला लागली. JSRला समजलं की त्याने आपल्या मुलासाठी निसर्गाशी झुंज घेण्याच्या नादात खूप मोठी चूक केली आहे. 2004च्या सुमारास गावकरी साईराजला सांगतात की आम्हाला इथून जायचं आहे. पण तेव्हा सुभद्रामध्ये देवी येते आणि ती सांगते की हे आपलं गाव आहे आणि आपली जागा आहे, कुणीही इथून जाणार नाही. आणि विरोध करणाऱ्या एका व्यक्तीचं ती डोकं उडवते, त्यामुळे सगळं तिचं ऐकतात. यानंतर गावकरी मिळून त्या मार्गे फॅक्टरी नष्ट करायला निघतात. दरम्यान JSRला समजतं की मोठी सुनामी येणार आहे. तो लॅबमध्ये सगळं तसंच सोडून देतो आणि एक दार उघडं ठेवतो, ज्याने सुनामी येऊन त्याच्या पापाचे पुरावे नष्ट व्हावेत, आणि तो तिकडून पळून जातो. सुनामी येते आणि संपूर्ण गाव उद्ध्वस्त होते. पण गावकरी साईराज, सुभद्रा आणि पोनराज हे सगळे माईनमध्ये असतात, त्यामुळे ते वाचतात. ते लॅबपर्यंत पोहोचतात कारण दार उघडं होतं. पण सुभद्रा पाण्यात वाहून जाते. ती इतर सगळ्यांना वाचवण्यासाठी दार बंद करते आणि स्वतःचं बलिदान देते. यानंतर बरेच दिवस, महिने ते सगळे त्या लॅबमध्ये अडकून राहतात. जगण्यासाठी त्यांनी मरण पावलेले उंदीर खाल्ले, ज्यांच्यावर प्रयोग झाले होते. काही प्राणीही खाल्ले आणि केमिकल्स पाण्यासारखे प्यायले. तेव्हाच साईराजला सुभद्राचे विजन्स येऊ लागले. ती त्याच्याशी बोलायची आणि म्हणायची की त्याने इथे स्वतःची एक आर्मी तयार करायला हवी. आणि साईराज तिचं म्हणणं ऐकतो. लवकरच तो दरवाजाही उघडतो. पण आतापर्यंत हे लोक म्युटेट झालेले असतात, त्यामुळे सूर्यप्रकाशात गेली की त्यांची त्वचा जळायला लागते. असाच एक माणूस जळून मरतो, आणि तोच माणूस सुरुवातीला सेतूने पाहिला होता. त्याच्या शरीरावर मोठे फोडं आली होती. सेतू म्हणाला होता की हा माझ्या गावात राहिला होता अनेक वर्षापूर्वी. म्हणजे आता लक्षात येतं की तो कोण होता आणि त्याचं काय झालं. आणि सुरुवातीला जे लोक अंधारात लपून बसले होते आणि अचानक हल्ला करत होते, तेही हेच म्युटेट लोक होते, जे फक्त जिवंत राहण्यासाठी इतरांना खाऊ लागले होते. या सगळ्या घडामोडींवरून आपल्याला समजतं की हे क्रिएचर्स माणसं होती, पण ते म्युटेट होऊन क्रिएचर्स बनले. आता हे सगळे सुभद्राला देवी मानायला लागतात. म्हणजेच ज्याची हे सगळे पूजा करत होते ती खरं तर सुभद्राच होती. हे सगळं ऐकून गौतम साईराजला म्हणतो, हे शक्यच नाही, तू अंधश्रद्धेत अडकला आहेस. साईराज म्हणतो, हे सत्य आहे, मला अजूनही माझ्या बायकोचा आवाज ऐकू येतो. ती माझ्याशी बोलते. तेव्हा तो वेटियनला बोलवतो आणि आपण एका मोठ्या भीषण प्राण्याची चाऊल पाहतो. दरम्यान प्रकाश आणि त्याचा वडील JSR यांचात सामना होतो. JSR म्हणतो, ही कंपनी माझं पाप आहे आणि मी ती नष्ट करणारच. पण प्रकाश त्याला विरोध करतो. तो म्हणतो की त्याच्या प्रयोगामुळं अजून आशा आहे, आपण हे सगळं सुधारू शकतो. म्हणून तो ही कंपनी संपू देणार नाही, आणि तो स्वतःच्याच वडिलांचा ऑक्सिजन ट्यूब काढून त्यांचा अंत करतो. तिथेच फरहान आणि त्याची टीम त्या लॅबमध्ये पोहोचते, जिथे देवीचं पूजन चाललेलं असतं. आणि इथे 4था एपिसोड संपतो. 5व्या एपिसोडच्या सुरुवातीला आपण सायराजच्या मुलाला पाहतो, जो एक प्रचंड शक्तिशाली आणि धोकादायक क्रिएचर. खरं म्हणजे तो एक म्युटंट आहे. आपण आधीच्या एपिसोडमध्ये पाहिलंच आहे की हे लोक म्युटेट कसे बनले, पण समजण्यासाठी आपण त्यांना क्रिएचर्सच म्हणणार आहोत. आता साईराज त्याच्या मुलाला शक्तीला मारण्याचा आदेश देतो, पण पीटर त्याला वाचवण्यासाठी वेटियनला चिडवत राहतो आणि मग वेटियन पीटरला ठार मारतो. इतकंच नाही तर वेटियन पीटरचं मांस आपल्या लोकांना आणि तिथल्या लहान मुलांना खायला देतो. मग इथे आता एक प्रश्न येतो की ही लोक तर इथे फसली होती आणि तिथल्या लेडीज पण मुलं जन्माला घालू शकत नव्हती. मग वेटियन आणि तो डॉर्फ हे सगळे कुठून आलेत? त्यानंतर साईराज बेशुद्ध होतो. खरं तर हा सगळा गौतमचा प्लॅन होता. त्याने साईराजला झोपेची औषध दिली होती, त्यामुळे तो बेशुद्ध झाला होता. गौतम पीटरच्या मृत्यूमुळे खूपच दुःखी होता आणि म्हणतो, मी सगळ्यांना इथे अडकवलं आहे.
पण शक्ती त्याला म्हणतो की ही तुझी चूक नाही. आम्ही सगळे इथे आपोआपच अडकलो आहोत. ही जमीन अशाच प्रकारची आहे. मग गौतम आपल्या बोटाला कापायला लागतो, कारण त्याला हतकडी उघडायची असते. पण करुणागम आणि शक्ती त्याला थांबवतात. करुणागम त्याच्याकडून ते ब्लेड काढून घेतो, जे त्याने लपून ठेवलं होतं. तो म्हणतो, मी तुला वाचवणार, कारण मला असं वाटते की मी माझा मुलगा सेतूला वाचवतोय, जो तुझ्यासारखाच डॉक्टर होता. मग तो स्वतःचं बूट कापतो आणि स्वतःला मुक्त करतो आणि इतरांना देखील. त्यानंतर सायराजला शुद्धीवर आणलं जातं आणि त्याला जबरदस्ती केली जाते की त्याने त्यांना नेहा आणि मायापर्यंत नेलं पाहिजे. ते त्याला घेऊन फिरू लागतात आणि शेवटी एक सिक्रेट केवपर्यंत पोहोचतात, जी सायराज आणि त्याच्या लोकांची सिक्रेट जागा होती. इथे सायराज पुन्हा सुभद्राशी संवाद साधू लागतो. सुभद्रा त्याला सांगते की बाहेरून येणाऱ्यांना संपवून टाक. त्याचवेळी सायराज काही गोष्टी स्वतःबद्दलच उघड करतो आणि आपल्याला एक फ्लॅशबॅक दाखवला जातो, जिथे हे सगळे म्युटंट बनतात. आणि जेव्हा हे लॅबमधून मुक्त होतात तेव्हा नानमलाई गावापर्यंत पोहोचतात. त्या गावातले लोक खूप आनंदी असतात आणि हे पाहून त्यांना खूप जेलसी फील होते. त्यांनी ठरवलं असतं की हे गाव नष्ट करायचं. आपण पुन्हा 2005 सालात जातो. सुरुवातीचा सीन जिथे बस येत असते त्यात सेतू आणि माला असतात. ही बस त्यांनीच डायव्हर्ट करून रस्त्यावर झाड ठेवलं होतं आणि त्यांनीच त्यावर हल्ला केला होता. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांनी मालाला मारलं नव्हतं, तर तिला जिवंत पकडलं होतं आणि तिला तिथून घेऊन गेले होते. ते तेवढ्यावरच थांबले नाही. तिचं मूल मारलं गेलं, तिच्यावर अत्याचार केला गेला, तिचे दोन्ही हातपाय तोडले. म्हणजे ती एक अशी मशीन बनून राहील, केवळ मुलं जन्माला घालण्यासाठी वापरण्यात येणारी. ती तिथंच पडून असते आणि तिनेच वेट्यांसारखे जे सगळे क्रिएचर्स आहेत त्यांना जन्माला घातलं होतं. ती कोणी दुसरी नसून सायराजचीच नात आहे, म्हणजे शक्तीची मुलगी. आणि हे सगळं सायराजला माहिती होतं. म्हणजे बघा ना, हे लोक जेव्हा माणसं होती तेव्हाही राक्षस होती आणि आता तर खरंच हैवान बनले आहेत. मला ही शक्तीची मुलगी होती आणि करुणागमची सून होती. शक्ती तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करतो, पण तो तिचं दुःख, तिचा ट्रॉमा समजू लागतो आणि अखेरीस तो मनावर दगड ठेवून तिचा श्वास थांबवून तिला मुक्त करतो, जेणेकरून ती या वेदनेतून आणि या अत्याचारातून मुक्त होऊ शकेल. शक्ती प्रचंड रागात सायराजवर हल्ला करतो आणि त्याचं डोकं उडवून टाकतो. त्याच वेळेस आपल्याला नेहा दिसते, जिच्याजवळ वेटियान उभा असतो आणि तिच्याकडे बघण्याचे भाव त्याचे अत्यंत घाणेरडे असतात. म्हणजेच त्यांनी नेहालाही मालासारखंच वापरण्यासाठी ठेवलेलं असतं. पण अचानक तिथं तो डॉर्फ येतो आणि वेटियनला बोलतो की त्याने लगेचच काही करू नये, आधी रिच्युअल्स कंप्लीट कराव्या. आणि वेटियन थांबतो, मागे फिरतो आणि तिकडून निघून जातो. म्हणजे हा डॉर्फ इथे चांगला असतो. त्याचवेळी आपण फरहान आणि त्याच्या टीमला पाहतो, जे त्या मूर्तीच्या जवळच्या लॅबमध्ये पोहोचलेले असतात. सायंटिस्ट संजीव त्या मूर्तीला स्पर्श करतो, पण त्याचवेळी तिथं क्रिएचर्स येतात आणि त्याच्यावर हल्ला करतात आणि त्याला ठार मारतात. ते बाकी लोकांवरही हल्ला करतात, पण टीम एक्झिक्युशन करत क्रिएचरला मारू लागतात. लक्षात येतं की यांना मारण्यासाठी 4-5 बुलेटपेक्षा जास्त बुलेट्स लागतात, म्हणजे ते सहज मरत नाहीत. फरहान जगनला विचारतो हे सगळं काय आहे. त्यावर जगन म्हणतो, मलाही काही माहिती नव्हतं, मी स्वतः 20 वर्षांनी इथे परत आलो आहे. मग तो सांगतो की त्यांना लवकरात लवकर सेफ रूममधून सॅम्पल्स घेऊन निघावं लागेल. ते सगळे सेफ रूममध्ये पोहोचतात आणि सॅम्पल घेत असतानाच तिथे एक क्रिएचर येतो, ज्याला ते मारू लागतात. फरहान आपल्या एका माणसाला एक्झिट चेक करायला पाठवतो, जेणेकरून ते बाहेर पडू शकतील. मात्र जगन त्याला सांगतो, तू मिशन पूर्ण न करता इकडून जाऊ शकणार नाही. फरहान म्हणतो, आता मिशन म्हणजे लोकांना वाचवणं आहे. पण जगन उत्तर देतो, मग तुला बाकीचे पैसे मिळणार नाही. यावर फरहान काही हरकत घेत नाही. पण इतक्यात तिथे वेटियान येतो आणि सगळ्यांवर हल्ला करायला लागतो. फरहान आणि त्याचे टीम मेंबर्स हॅपी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण बुलेट्सचा त्याच्यावर काहीच असर होत नाही. त्याची स्किन इतकी जाड असते की बुलेट्स त्याच्या आत जातच नाही. शक्यता आहे की सुरुवातीला जो माणूस कार खेचत होता तो बहुतेक हाच वेटियान असावा. तो फरहानला जोरात दूर फेकतो आणि हॅपीला पकडून त्याच्या शरीराचे 2 तुकडे करतो. त्याला अक्षरशः चिरून टाकतो. यानंतर तो तिकडून निघून जातो. फरहान हॅपीच्या मृत्यूने खूप व्यथित होतो. तो त्याला ट्रिब्यूट देतो आणि लगेच जगनला शोधायला लागतो, कारण जगन तिकडून पडून गेला होता. आता आपण गौतम, शक्ती आणि करुणागमला पाहतो, जे मायाच्या आवाजाने नेहा आणि मायापर्यंत पोहोचतात.
ते दोघींनाही तिकडून फ्री करतात. पण अचानक तिथे क्रिएचरचा आवाज येऊ लागतात. त्यामुळे त्यांना तातडीने निघणं गरजेचं असतं. तेव्हा ते डॉर्फकडे मदतीसाठी जातात. माया त्यांना सांगते की तो चांगला आहे, तो आमची काळजी घेत होता. डॉर्फ त्यांना बाहेर जाण्याचा रस्ता दाखवतो आणि याबरोबरच एपिसोड 5 इथेच संपतो. आता शेवटचा एपिसोड सुरू होतो. गौतम आणि इतर लोक त्या डॉर्फचे आभार मानतात. डॉर्फ देखील त्याच्या थँक्समुळे खूप खुश होतो. सर्वजण तिथे लागलेल्या लॅडरच्या साह्याने वर जातात आणि शेवटी मुख्य फॅक्टरीमध्ये पोहोचतात. म्हणजे या लॅबमध्ये येण्यासाठी हाच एक रस्ता होता. तेवढ्यात आपण फरहान आणि त्याच्या टीमला पाहतो, जे जगनला शोधत होते. जगन सेफ रूममध्ये पोहोचून सॅम्पल्स घेत होता. ते त्याला पकडतात आणि फरहान त्याच्यावर चिडतो, कारण त्याच्या कार्याने अनेक लोक मारली गेली होती आणि तो अजूनही सॅम्पलच्याच विचारात होता. फरहान त्याचा सॅटेलाईट फोन घेतो आणि आपल्या माणसाला कॉल करून एक्स्ट्रॅक्शन टीम आणि बॅकअपला बोलवतो. तसंच त्याने आपल्या माणसाला जगन आणि प्रकाश आणि एक्झोजेनिक कंपनीवर रिसर्च करायला सांगितलं होतं. तेव्हा समजतं की एक्झोजेनिक कंपनीने प्रकाश आणि त्याच्या वडिलांबद्दल सर्व माहिती डिलीट केली आहे. म्हणजे काहीतरी इल्लीगल प्रकार सुरू होता. त्याबरोबरच जगनवर मुलांशी संबंधित गुन्हे म्हणजे चाइल्ड ॲब्यूज देखील दाखल होता. हे ऐकून फरहान प्रचंड चिडतो, कारण त्याच्या स्वतःच्या मुलीवरही एकदा वाईट प्रकार झाला होता आणि या घटनेमुळं तो हे सगळं काम करत होता. तो जगनला शूट करून ठार करतो आणि याच गोष्टीमुळे प्रकाश जगनला आधीपासून ब्लॅकमेल करत होता. त्यावेळी प्रकाश म्हणाला होता की मी तुझ्या बायकोला हे सगळं सत्य सांगेल. तेव्हा त्याचा उद्देश हे सगळं गुपित उघडं करणं होतं. आणखी एक गोष्ट लक्षात येते, साईराजला त्याच्या बायकोची जी आवाज ऐकू येत होती ती खरं तर हॅल्युसिनेशन होती. त्याच्या मनात गावाबद्दल इतकी ईर्ष्या होती, त्याला राग होता की त्याच्या स्वतःच्या मुलाने त्याची साथ न देता गावकऱ्यांची साथ दिली. तितक्यात गौतम आणि बाकीची टीम देखील तिथे पोहोचते. सगळे एकत्र येतात आणि ठरवतात आता आपल्याला इथून बाहेर निघायचं आहे. तेव्हा लक्षात येतं की जगन जे केमिकल सॅम्पल घेऊन आला होता ते सगळे फुटून गेले आहेत. माया ते पाहते आणि तिच्या हाताला हलकासा एक कट लागतो. त्यानंतर सगळे तिकडून पळायला सुरुवात करतात. आता तिथे बाकीचे सर्व क्रिएचर्स देखील पोहोचतात. ते सर्व लोकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात आणि रस्ता ब्लॉक करतात. फरहानचा एक टीम मेंबर म्हणतो, मी हे क्रिएचर्स डायव्हर्ट करतो, तुम्ही सगळे निघा. पण त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच एक क्रिएचर त्याला खेचून येतं आणि ठार करतं आणि मग उरलेले क्रिएचर्स त्याचं मांस खातात. म्हणजे हे केवळ क्रिएचर्स नाहीत, कॅनिबल्स म्हणजे मांस खाणारे देखील आहेत. आता ते लोक पुढे जाऊन वेगवेगळे होतात. फरहानचा एक टीम मेंबर मागे राहून त्यांना कव्हर देत होता. तेव्हाच वेटियन तिथे पोहोचतो आणि त्या टीम मेंबरला ठार करून टाकतो. ते सगळे डी ब्लॉकमध्ये पोहोचतात, जिथून बाहेर जाण्याचा एक्झिट मिळू शकतो. पण तिथे वेटियन येतो आणि शक्ती, करोनागम आणि सायंटिस्टवर हल्ला करतो. सर्वांना तो जखमी करतो. पण लगेचच फरहान, गौतम, माया आणि नेहा तिथे पोहोचतात. फरहान आणि गौतम मिळून वेटियनवर हल्ला करतात, म्हणून वेटियन त्यांच्याकडे लक्ष देतो. त्यावेळेत फरहान एक्झिट शोधायला निघतो आणि गौतम त्याला वेळ द्यायला वेटियनला अडकून ठेवतो. पण त्या दरम्यान एक क्रिएचर्स गौतमच्या मुलीला उचलून नेतो आणि गौतम तिला वाचवतो. हा क्रिएचर अगदी गोरिलासारखा वागत होता. म्हणजे त्या माणसाने एखादा एक्सपेरिमेंटल प्राणी खाल्ला होता, तो त्याच्यासारखाच बनत होता. उदाहरणार्थ डॉग खाल्ला तर डॉगसारखं, उंदीर खाल्ला तर उंदीरसारखं, असंच पुढे चालू होतं. इकडे वेटियन शक्ती, करुणागम आणि रजतसोबत झगडतो. रजत म्हणजे सायंटिस्टसोबत झगडतो. तो करुणागमला जमिनीत दाबून त्याचं डोकं फाडतो आणि शक्ती आणि गौतमला खूपच वाईट वाटतं. पण आता शक्ती, गौतम आणि रजत एकत्र येऊन त्याच्याशी झुंजत येतात आणि त्याच्यावर काही अंशी जबरदस्त हल्ला करतात. तितक्यात फरहान परत येतो. त्याने भिंतीवर बॉम्ब लावलेले असतात आणि तो त्याच्यावर गोळ्या झाडतो. वेटियन आता उरलेला तिघांना दूर फेकून देतो आणि फरहानवर हल्ला करतो. पण गौतम त्याला डिस्ट्रॅक्ट करतो, जसंच काहीसं आधी पीटरने केलं होतं. आणि मग गौतम बॉम्ब ब्लास्ट करतो. त्यामुळे मोठा स्फोट होतो आणि वेटियन बेशुद्ध होतो. आता फरहान, गौतम, रजत, नेहा आणि माया तिथून बाहेर जायला लागतात. पण शक्ती मागे राहतो. गौतम पुन्हा आज शक्तीला घेण्यासाठी जातो, पण तोपर्यंत वेटियन जागा झालेला असतो आणि त्याच्यावर हल्ला करण्यासाठी पुढे सरकतो. शक्ती त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि एका माणसासारखा त्याच्याशी संवाद साधतो. तो त्याला बोलतो, मी तुझ्या आईवडिलांना मारलं. हे ऐकून वेटियनला खूप राग येतो आणि तो शक्तीला पकडतो.
तेव्हा शक्ती तिथं पडलेल्या सिलेंडरवर गोळी झाडतो आणि एक मोठा स्फोट होतो, ज्या शक्ती आणि वेटियन दोघंही मृत्युमुखी पडतात. गौतम हे पाहतो आणि खूप दुःखी होतो. मग तो तिकडून बाहेर पडतो. आता सर्वजण तिथून निघण्याच्या तयारीत असतात. सकाळ झाली असते आणि फरहानचा हेलिकॉप्टर देखील आलेला असतो. पण त्याचवेळी प्रकाश देखील आपल्या हेलिकॉप्टरसह तिथे पोहोचतो. फरहानने त्याला फोनवर हा मिशन बंद करायला सांगितलं होतं, पण तरीही तो येतो. प्रकाश म्हणतो, इथे जे काही झालं ते सगळं विसरून जा. याबद्दल कोणीही काही बोलू नका. तो सांगतो, माझी लिगल टीम येईल आणि तुमच्याकडून कागदांवर साईन घेईल. हे ऐकून गौतम त्याच्यावर रागवतो, पण नेहा त्याला शांत करते. ती निघणार असताना आपल्याला कळतं की प्रकाशने एक वेगळी टीम आधीच तिथं पाठवलेली असते, ज्यांनी सॅम्पल्स, वेटियनची सॅम्पल्स, म्युटेड मुलं आणि डॉर्फ म्युटंट यांचा डेटा गोळा करणं सुरू केलं होतं. आता स्टोरी 3 मंथ पुढे जाते, जिथे माया दिसते. तिला त्या फॅक्टरीचे नाईटमेअर्स येत असतात. गौतम तिला सांभाळतो. आणखी पुढे प्रकाशला दाखवलं जातं, जो ते सॅम्पल स्वतःमध्ये इंजेक्ट करतो. जरी सायंटिस्ट त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, ते म्हणतात की अजून ॲनिमल टेस्टिंग पूर्ण झालं नाही आहे. पण तो ऐकत नाही आणि त्याच्या शरीरात थोडे बदल व्हायला लागतात. तेवढ्यात तो बेशुद्ध होतो आणि त्याला ट्रीटमेंटसाठी नेतात. यानंतर आपण गौतमला बघतो. त्याला फरहानचा फोन येतो. तो सांगतो की माया आणि तिचं कुटुंब धोक्यात आहे. आता आपण मायाला बघतो आणि डॉग, जो त्या दिवशी हरून पुन्हा सापडला होता, त्याचा थोडासा स्क्रॅच तिला लागतो. मग फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दिसतं की त्या दिवशी माया एका केमिकलच्या बॉटलामुळे जखमी झाली होती आणि काही केमिकल तिच्या शरीरात देखील गेलं होतं. आता तिच्या स्क्रॅच झालेल्या हातावर आपोआप जखम बरी होत होती, म्हणजे तिच्या अंगात रिजनरेट होण्याची क्षमता आली होती. किंवा हेही शक्य होतं, ती देखील आता एक भयानक म्युटेटेड प्राणी बनू शकते. आणि यासोबतच ही सिरीज इथे संपते. तर मंडळी, हे होतं विलेज या सिरीजचं शेवटचं क्लायमॅक्सने भरलेलं एपिसोडचं एक्सप्लेनेशन. शक्तीचं बलिदान, मायामध्ये झालेला बदल आणि प्रकाशचा शेवटचा ट्विस्ट, सगळं काही पुढच्या सीझनसाठी एक जबरदस्त बेस तयार करतंय. तुम्हाला काय वाटतं? माया खरंच म्युटेट होणार का? किंवा प्रकाश बनणार आहे का एक नवा डिक्टेटर? तुमच्या विचारांना वाट मोकळी करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अजून अशाच सिरीज, मूवी एक्सप्लेनेशनसाठी चित्रपट व्याख्यातीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या रहस्यमय प्रवासात.